नमस्कार मित्रांनो, मी सनी बाने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि आता सध्या मी माझ्या गावाक आहे, ओळिया गावाक. आणि आज तुम्हाला माहिती आहे एकादशी आहे आणि एकादशी निमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर सालाभराप्रमाणे यंदाही वर्षी आमच्या ओळिया गावी एकादशी निमित्त कार्यक्रम साजरी करण्यात येत आहे. तर आता मी चाललो लिंगाच्या देवळाकडे. तर काका आता काय आपण पहिल्या लिंगाच्या देवळाकडे जाणार. आमच्या इकडच्या काल समरत्ना झाली, समरत्ना ब्राह्मण भोजन वगैरे समरत्ना झाली. आता ना भजन चालू होणार. भजन चालू झाला का नंतर नवबत होत लिंगाच्या मंदिराजवळ, लिंगाच्या मंदिराजवळ नवबत होत. नवबत झाल्याच्या नंतर वारेसूत्र येतली. वारेसूत्र वाजत गाजत वगैरे ती तिकडून त्या लिंगाकडसून मोठ्या गावकऱ्यांच्या घराजवळ येतली. तिथून नंतर वाट बदलून धवडक्याजवळ येतले. तिथं त्यांची स्वागत करतले. स्वागत म्हणजे कन्हई रांगोळी वगैरे सर्व घालून ना तिथे स्वागत करते. तिथून झाले काय नंतर मंदिराकडे येतले. मंदिराकडून इला संध्याकाळी 6 वाजता आंघोळ एक पाण्यात जातले नदीत, माऊलीच्या कोंडीत. ओके, संध्याकाळ होतली. संध्याकाळी 6 वाजता. आता वाजले 2 वाजले. आता भजन चालू. चला मग आता जास्त वेळ घेत नाही, तुम्हाला डायरेक्ट लिंगाच्या मंदिराजवळ घेऊन जातो. तिथे भजन दाखवूया आणि पुढचा कार्यक्रम आपण सगळा कव्हर करून तुम्हाला सगळं माहिती आहे की मी माझ्या व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत दाखवतो. आणि माझे देवळातले ओळ्या देवळातले जेवढे कार्यक्रम असतात ते न चुकता मी मुंबईवरून गावात येते आणि तुमका दाखवते. तर व्हिडिओ आवडेल, व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला पहिल्यांदा बघतात तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू सो मच. लिंग महापुरुष हे बघा, ही बॅक साईड आहे आणि इथे आजूबाजूचा हा परिसर बघा. आता आपण फ्रंटला जाऊया. आता एक एक हळूहळू सगळे येत आहेत. पुढचा हा बेलाचा झाड. ही तुळस. हा येतो, राऊंड मारतो. मी आहे ना तुम्हाला छोटे छोटे पार्ट, जे मेन पार्ट असतात ना ते व्हिडिओ शूटिंग करून दाखवतोय. कारण की ना व्हिडिओ खूप मोठी होणार आहे. कारण की अजून खूप वेळ आहे. कारण की रामेश्वर मंदिरापर्यंत जाऊन नंतर नदीजवळ नाऊक जातले तोपर्यंत व्हिडिओ आहे. कारण खूप मोठी होते म्हणून मी छोटे छोटे पार्ट करून तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय. Oh,
देव मारिया पाचपुरी बारा का आदि कालचो देव तू सत्याचो भवानी शंकर स्वयंभू रामेश्वर त्याप्रमाणे असलेले तुझे बारा का काय पावणार आकार बाराचो पूर्व स्नायचं पूर्व समन पुरवण्याचो आकार पूर्व गावडो गावड्यावशिक गाव गार्डी गार्डी पंचाक्षरी घाडोशिक परवशिक परमोपुरत्वात बाराचो कुळा लिंग बराडी गमतो ब्राह्मण भूमी आकार सिद्ध महापुरुष सुधारलं तळत्वात गडकरण बाय माझ्यावशी बाराचा पूर्व बाराचा वाटतो सती बेळ पाण कुणी राज सत्ता पुरुष सत्ता इटला रे कडलो चाळो नाही कडलो चाळो बाराची नीत नेतो देवता टात पण तो आज पूर्वे करतो देवता तर बाबा काय असा तू पूर्वगंताल सदगण जी रीत घालून द्याय तेरा प्राणी कार्तिकी दशमी कायचा काल ब्राह्मणाकडून असला का उपहार करून घेतो वाढी उपहार करतो तो केलेला आणि आज कार्तिकी एकादशी बाबा ऐसून तुझ्या पूर्वलिंगाकडून तुझ्यापर्यंत तुझ्याकडून आज त्या माऊलीपर्यंत जी काय वारी जाऊची आज तीर्थाक जाऊची त्याप्रमाणे अज्ञान सुद्धा लेखा इलेला असतो तू पूर्वगंताल सदगण तुझ्या बारा पाताची काळात समज घालू आज ह्या पूर्वलिंगाची भराडीची समज घालू त्या जरीमरी फट्टीची समज घालू आज पूर्वगंतान तू आज त्या लिंग त्या जळ आसरांची समज घालू त्या माऊलीकडे तिचा अज्ञान सुद्धा लेकरा कोणाकडून चूक आपल्यात होईत असाल त्या तीर्थाकडे होईत असाल तर आज काही चूक आपल्याला मकलास करू आज जसं आतापर्यंत रक्षण केलं आणि होणारी सेवा करून घेतलं त्यापर्यंत करून घे त्यापर्यंत तू आज पूर्व लिंग बाबा जी काय पूर्वगंतान रीत घालून त्यापर्यंत दशमी दिवशी तुझ्याकडे ब्राह्मणाकडून जे काय वाढी उपाय असल्या सांगा करून घेतो त्यापर्यंत घेतलेला अधिक आज हे सण तुझ्याकडून आज जे काय वारी जाऊची त्याप्रमाणे नेता असं तू पूर्वलिंगाला ती समज घे तुझ्या समजेकडे असणारी ती जरी मरी पट्टी देशांतरी चालवावा तिची समज घालून भराडीची समज घालून काय जरी वाटे तिथे असेल किंवा हेच काहीतरी फिरायची असेल काही असेल असल्या कारण बाजू करून सत्यान जसे आनंदात हेसून मर्यादेपर्यंत मर्यादेकडून आता लिंग माऊली पर्यंत हे वारी नेलंच आणि त्या जळ असं समज घातलं त्याचं काय मानपान ठेवतो त्या प्रथे देतला असं त्या बाबा तीर्थाकडे काहीतरी अज्ञान सुद्धा लेकरांनी
हट्टीपणा जरी चूक अपराध होय मग आज पूर्वलिंगांतीची समज घालू काही जरी चूक अपराध झाली क्षमा करून जशी काकेक मारलं आणि होणारी सेवा करून घेतलं त्यापर्यंत करून घे त्यापर्यंत तू आज जरी मारी फट्टी देशांचे चाळो बाबा तुका सुद्धा समज देता असं जी काय रीत असा रीतीप्रमाणे आज तुझं जो काय मानबान ठेवतो त्यापर्यंत देतले असं पण हिचा पूर्वलिंगाकडून जी काय वारी धावची असा त्यापर्यंत द्यात असं त्याच्यात काय अडचणी असल्या तरी तू आज जरी मारी फटक्यान ती बाजू करू काय तिराची असं काय असं काय असलेला कारण बाजू करू सत्यात आनंदात अज्ञान सुद्धा लेकरा जे काय समजून चालणारे असत नवान चालण्यात त्यांचं रक्षण केलं आणि आनंदात वारी हसून मर्यादेकडसून आज त्या तीर्थापर्यंत नेलं आणि जसे आनंदात येले तसे आनंदात घरच्याघरात पाठवले जसं रक्षण केलं त्या पण रक्षण करू अज्ञान जशी रक्षण केलात मी घोड्यान सेवा केलात आणि आनंदात सेवा बाबा थोडे वारी नेलात मी पार पाडलात त्या पार पाडत आणि अज्ञान सोने ते मांडले बाबा देव मार्गा पाचपुरी वाराकार महादेव कालतो देव तू सत्यातो भवानी शंकर स्वयंभू रामेश्वर त्याचप्रमाणे आपल्याला तुझे 12 पाती काळू त्याचप्रमाणे तू आज पूर्व लिंग बाबा आणि तुझ्या समजेकडे असणारी आज ती जरीमारी फटकी देशांचे काळो बाबा तर हा वार्षिकी कार्तिकी एकादशी दिवशी जे काय तुझं मानपान देवतो त्याप्रमाणे आज भांडात तो आज ठेवलेला असतो आणि थैसा जो काय अज्ञान सुज्ञान लेकरा जे काय मानपान देवतो ते आपण देतले मग तू आज पूर्वगंतान पूर्व लिंगांती तिची समज घालू काय चूक आपल्याला क्षमा करू जशी आतापर्यंत सेवा केला किंवा त्यांनी अज्ञान सुज्ञान लेकरांनी त्यांची मान्य करून घेतलं आणि जसं आरक्षण केलं त्या पण रक्षण कर आणि अज्ञान संहितेचं मान्य कर ही आता ओटी भरतात ना भरल्याने ते सगळ्यांचे पहिली राशीची ओटी झाली आता ही त्या झाडाकडे ओटी भरतात ना ह्याच्यात ती जरी मरी फटकी जसा ती चाळव शिवशंभो जटादर्शी महापुरुष त्याची सालात प्रमाणे सगळ्या लोक वाडीत येऊन ते ओटी भरतात माझ्याकडे वायफाय नाही गेलं मला उद्याच टाकलं कोणाकडे
ना ये बरं इथून येणार असेल. नमस्कार नमस्कार. हा नमस्कार नाना. नमस्कार भाऊ. चालत चालत कुठे जाणार? अच्छा ब्रिजवर जाणार ना. अच्छा पहिले तिथे जाणार तर त्यांच्यानंतर आपण ब्रिजवर जाणार. पहिला आयडी काका आज दाखवा तू काय लिहिलंय काय ना एकटं दिलंय. आम्ही जाऊ. काय ता नारळ हा कळला उद्या कळत. तर आपल्या भावाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका.
आपल्या गावातले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नामांकित पेटी ऑफर आणि पप्पू दादा गाडेगावकर 2 लाख काढायचं ना भावा. आता आम्ही चाकवाजवळ आलो आहे. आता सरळ रस्त्याने चालत चालत जाणार आम्ही पुढे. नाही गाडी का तसा हा चला हा रे वा हे नेहमी हसत असतो. सामान बघा कडे एका नाही वाटत आधी पैसे जातात ना लय. घेऊन या मॉपशी घेऊन या खेळाय मग. बघा लाल परी इली. हे येतो आम्ही काका नु इथून खाली उतरणार. कुठे आलो आहे इथे तुमच्या इथे आपल्यावरचं महापुरुषाचं स्थळ आहे. अच्छा महापुरुषाचं स्थळ आहे. अच्छा हे बघा आम्ही आता इकडे आलो आहे. आता परत हे का हे बघा इथे महापुरुषाचं स्थळ आहे. हे बघा हे आणि गवर्धन कुठे तिकडे आहे ना पुढे गावराटी आले महापुरुषाकडे. आता सगळे गावराटी इकडे आलेत बघा महापुरुषाकडे. वर येणारा देव तिथून गेलो वाटत. चला आता तिथून बाहेर पडणार ना पुढून. आता आपण तिथे रोडवर होते तर रोडवरती बाहेर पडणार. डोक्यात लावायचं आणि लाही त्यांच्या हातात द्यायचं. अच्छा डोक्यात लावायचं आणि लाही त्यांच्या हातात द्यायचा. तर नारळ आहे आणि फुलं आणि हळद कुंकू तांदूळ. बरं ब्लॉग बघतातच तुम्ही ना. बरं बघा असं सपोर्ट करा चॅनलला. आणि हे लाई आहे ना. उद्या तुळशीचा लगीन आहे. उद्या लगीन आहे तुळशीचा. हो येते लग्नाक येते. कधीपासून शोधतोय तू दिसलासच नाही व्हिडिओ मध्ये.
आता आपण येलो तरी 3-4 तासानंतर येलो लिंगाच्या देवळापर्यंत हा 3-4 तास तरी झाले आपल्याला येईपर्यंत होय ना बरडावर जाऊया ना बरं आपला मस्त चालत चालत आपलं एवढं आलो आपण आता देवळाजवळ आलो हा आता आंघोळी करायला जाणार कुठं होतास तू इथेच होता हा आता जाऊचा नाऊक जाऊचा ना नाव जाऊचा इले आता येईल हा लॉक केलंय अरे वा अरे वा काका नो हा हा अरे हा अरे वा वा मस्त बरोबर काढा होय होय काळोख पडत गेलो 6 वाजले तरी काळोख पडता लवकर काळोख पडलो हा चला चला लोळत लोळत चाला ना अरे ट्रेन पुढे गेल्याने पाठीत राहले अरे होय होय हा
हाय हाय चला चला आता हे पुढे जाते नदीकडे चाललो ना आपण नदीकडे आता हे नाऊक जाते आंघोळीत चालले बाकी सगळ्या विधी झाल्या सगळे कार्यक्रम झाले पाणी शिपडू काय पुढे जाता नाही फक्त ह्याच्या नाही पण त्या कुडीचा जरा सांगा बोलून सांगते काठी कुठे असू काटे होतो पाणी शिपडून घ्यायला फक्त तसा देव तू सत्याचो भवानी शंकर स्वयंभू रामेश्वर त्याचप्रमाणे असलेले तुझे बारा का काय पावणार रवणात आकार बाराचं पूर्वस मायेचं पूर्व समन पुरवण्याचं आकार पूर्व गावडो गावडे होशे गाव गावडे गावडे पंचाक्षरी घाड होशे काय चूक अपराध झाली क्षमा करू कसं आरक्षण केलं आणि जो होणारी सेवा करून घेतलं त्यापर्यंत करून घे पाणी उडवा पुढे जाऊ गेले ते बघा